तर मंडळी, ही बातमी आम्ही मनाने सांगत नाही आहोत। ही बातमी G24 या वृत्तसंस्थेने 28/10/2023 रोजी दिलेली आहे। किती नोंदी तपासल्या आणि किती कुणबी सापडले या संदर्भातली ही बातमी आहे। त्याचबरोबर बबनराव तायवाडे यांनी ज्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे त्यावरतीच प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आहे। बघूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती नोंदी तपासल्यात आणि किती कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत। ही कारण प्रमाणपत्र देण्याची प्रोसेस ही कंटिन्यूशन मध्ये असते आणि म्हणून यामध्ये जुन्या नोंदी आहे त्यांनी नवीन अर्ज केलेले असतील, नवीन नोंदी सापडलेले नाही आहे ते पण याच्यामध्ये आलेले। आणि समजा आपण या नवीन नोंदी समजलोय तर 35 लाखामध्ये फक्त 55,000, मग 57 लाखातनं हे 35 लाख 36 लाख मायनस करा तुम्ही। उर्वरित महाराष्ट्राचा जरी अभ्यास केला आपण तर औरंगाबाद विभागामध्ये फक्त 32,000 नोंदी सापडल्या आणि नवीन प्रमाणपत्र 20,927 आहे। ठाण्यामध्ये 1,36,000 नोंदी सापडल्या, 1,14,000 प्रमाणपत्र इश्यू केले असे ते म्हणतात। 24 ऑक्टोबर नंतर फक्त 4,018। नाशिकमध्ये जळगावमध्ये 3,09,000 3,56,000 प्रमाणपत्र नवीन आहे 22,710। तर मी हेच वारंवार सांगतो की 24 ऑक्टोबर नंतर समजा नवीन नोंदी सापडल्या असंही मी म्हणेन, 1 लाखाच्या वर आकडा अजून चाललेला नाही। मग हे 54 लाख आणि 57 लाख आणि 60 लाख आले कुठून? ही जी आकडेवारी वारंवार महाराष्ट्रातील जनतेला सांगितल्या जात आहे आंदोलनकर्त्यांकडून किंवा सरकारकडनं। आता तर सरकारचा अधिकृत कागद आहे, म्हणजे मी नुसतं आंदोलनकर्ते म्हणणार नाही, सरकारने सुद्धा 25 जानेवारीला ही आकडेवारी घोषित केली। ह्या आकडेवारीमध्ये तथ्य काय? आता सरकारने अधिकृतरित्या 24 ऑक्टोबर 2023 नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन प्रमाणपत्र किती इश्यू केले तो आकडा जाहीर करावा। त्याचसोबत हे जे नवीन प्रमाणपत्र इश्यू केले हे जुन्या नोंदीच्या आधारे आहे की नवीन नोंदीच्या आधारे आहे हे डिक्लेअर करावं, म्हणजे ते म्हणजे काय सत्य समोर येणार। तर जालन्यामध्ये तपासलेल्या नोंदी 19,37,251, कुणबी जातीच्या नोंदी 2,494। बीडमध्ये तपासलेल्या नोंदी 18,49,000, तर कुणबी जातीच्या नोंदी 2,072। छत्रपती संभाजीनगर येथे तपासलेल्या नोंदी 23,09,661, तर कुणबी जातीच्या नोंदी 684। नांदेड जिल्ह्यामध्ये तपासलेल्या नोंदी 9,91,521, तर कुणबी जातीच्या नोंदी 317। लातूर जिल्ह्यामध्ये तपासलेल्या नोंदी 21,20,236, तर कुणबी जातीच्या नोंदी 51। धाराशिव जिल्ह्यात तपासलेल्या नोंदी 23,49,143 आणि कुणबी जातीच्या सापडलेल्या नोंदी 344। हिंगोली जिल्ह्यामध्ये तपासलेल्या नोंदी 11,23,776, तर कुणबी जातीच्या नोंदी केवळ 25। एकूण तपासलेल्या नोंदी 1,47,41,985 आणि कुणबी जातीच्या सापडलेल्या नोंदी 5,991। मंडळी, हा रिपोर्ट जो आहे तो 28/10/2023 रोजीचा आहे। आज आपण बातमी देतोय 8 फेब्रुवारी 2024, म्हणजे साधारणतः 4 महिन्यांपूर्वीची ही बातमी आहे। त्यानंतर देखील प्रचंड काम या सगळ्या गोष्टींमध्ये झालेलं आहे आणि जसं बबनराव तायवाडे म्हणालेले आहेत किंवा आताचा जो नवीन आकडा आणखी येणार आहे तो निश्चितच यापेक्षा जास्त असणार आहे। मंडळी, या सगळ्या बाबींवरती सापडलेल्या नोंदी, तपासलेल्या नोंदी याबद्दल तुमची प्रतिक्रिया, तुमचं मत, तुम्हाला काय वाटतं अवश्य कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा।